महाराष्ट्रात 350हून अधिक किल्ले आहेत। आज आपण पाहिलं तर महाराष्ट्रात खूप अवघड किल्ले आहेत। त्यातील हा ज्या किल्ल्यावर आता आहोत आपण हा तिकोना आणि हा आता ज्या ठिकाणी आहोत तुंग किल्ला। हा तुंग किल्ल्याचा मागचा आहे तो बाले किल्ला आहे। आणि मित्रांनो या निमित्त तुम्हाला सांगावं असं वाटतं की शिवराष्ट्राच्या वतीनं तिकोना, तुंग, उंबरखिंड आणि सुधागडची ही मोहीम जी आखलेली आहे, या मोहिमेत आवर्जून राजू शेट्टी जे खासदार महाराष्ट्राचे लोकप्रिय खासदार आहेत ते या मोहिमेत सहभागी झालेले आहेत। आज आपण पाहिलं तर शेट्टी साहेब तुंग किल्ल्याचा बाले किल्ला सर करून खाली आता आपल्या बरोबर आलेले आहेत। मी शेट्टी साहेबांना विनंती करतो की आज आपण या गडकोट मोहिमेत सहभागी झालेला आहात, आपली काय प्रतिक्रिया आहे? आज सकाळपासून मी तुमच्या बरोबर आहे। खरं तर सकाळी तिकोना किल्ला सर केला, दुपारनंतर आपण इथं तुंग किल्ल्यावर आलो। या दोन्ही किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की इथं घोड्यानं सुद्धा वर जाता येत नाही, अशा प्रकारचे इतके दुर्गम आणि अवघड किल्ले आहेत। आणि हे किल्ले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं ताकद होती, बळ होतं। आणि या किल्ल्यांच्या मुळेच तर महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करता आलं, रयतेचं राज्य आणता आलं। हे किल्ले इतके दुर्गम होते की ज्यावेळी मिर्झाराजे जयसिंगनं आक्रमण केलं होतं, पुरंदरचा किल्ला तह झाला, त्यावेळी हा किल्ला द्यावा लागला। परंतु त्या लढाईमध्ये सुद्धा हा किल्ला मिर्झाराजे जयसिंगना सर करता आलेला नव्हता, इतका हा दुर्गम किल्ला। आणि बघतोय आपण काय खाली जे धरण दिसतंय ते पवना धरण आहे। हे पवना धरण तेच आहे की ज्या धरणाच्या पाण्यासाठी मावळ प्रांतातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तर 4 शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या गेल्या होत्या। आणि आपण हेही बघतोय की हा सगळा परिसर आज कोरडवाहू आहे, म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था या भागातल्या शेतकऱ्यांची आहे। खरं तर ह्या 12 मावळ्यातले हा सगळा 12 मावळाचा परिसर आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं ताकद ही होती की हे सगळे मावळे सुगीत शेती करायची आणि सुगी संपल्यानंतर लढाया करायच्या। आणि म्हणून अनेक आक्रमणं झाली तरी सुद्धा तुंग असेल, तिकोना असेल, हे किल्ले अभेद्य राहिले। हे मावळ्यांची चिकाटी आणि लढाऊ वृत्ती यामुळे झालेलं आहे। आणि हेच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं बळ होतं। शेट्टी साहेब, अनेक मला विचारावंसं वाटतं की तुम्ही यापूर्वी पन्हाळगड पावनखिंड मोहीम केलेली आहे पावसाळ्यात, आणि आज हे सह्याद्रीतील किल्ले करताना आज तुम्ही किल्ले चढून आलेला। सकाळी तुम्ही तिकोना किल्ला केला आणि आता दुसरा हा याच दिवशी तुम्ही तुंग किल्ला चढून आता आलेला आहात। तर याबद्दल आपलं काय मत आहे, आपली शारीरिक क्षमता आणि याबद्दलचं म्हणणं? नाही, माझं वजन 98 किलो आहे आणि 1996 साली जे पोलीस लाठीमारामध्ये माझा एक पाय आदू झालेला आहे, त्यामुळे मला नीट चालता येत नाही किंवा बसता येत नाही। तरी सुद्धा असं वाटलं की अजून एक 5-6 वर्ष वय साथ देत आहे तोपर्यंत हे सगळे किल्ले बघून घेतले पाहिजेत। कारण इथं आल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची भव्यता लक्षात येत नाही। आणि दुसरी गोष्ट, आपण किती मोठं आहोत किंवा आपण कोण आहोत याचं गर्वहरण इथं आल्यानंतर होतं। आपण फार सामान्य आहोत असं इथं आल्यानंतर वाटतं। खरोखरच शेट्टी साहेबांनी आज हा अभेद्य किल्ला चढलेला आहे। मला खरोखरच अनेक लोकप्रतिनिधींना सांगावंसं वाटतं की असे खूप महाराष्ट्रातील किल्ले आहेत, पण क्वचितच काहीच लोकप्रतिनिधी या किल्ल्यांवर जातात, इतिहास अनुभवतात। खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा जर हा इतिहास अनुभवला तर खऱ्या अर्थानं सुराज्य होईल। या निमित्तानं सर्वांना मी आवाहन करतो की अशा पद्धतीनं सर्व लोकप्रतिनिधींनी आणि सर्व नागरिकांनी असे किल्ले आज पाहणं गरजेचं आहे, जेणेकरून महाराजांचा कृतिशील इतिहास सह्याद्रीत गेल्याशिवाय आपल्याला लक्षात येत नाही। त्यामुळे सर्वांना मी आवाहन करतो की अशा गडकोट मोहिमेच्या माध्यमातून आपणही सहभागी व्हा आणि या इतिहासाचे आपण एक धागे व्हा, जेणेकरून आयुष्यात आपल्याला एक सकारात्मक जीवन जगण्याची इथं ताकद मिळेल। इथंच मला एवढं असं आपल्याला सांगावंसं वाटतं। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर एक मिनिट, फोटो काढू, 2 मिनिट हे एवढं होऊन दे। 1-2 मिनिटं यांचं गेले, फोटो काढतो।